माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महिंद्रा फायनान्सचे लिलाव अधिकारी म्हणून आम्ही काम पाहतो असे सांगून इंदूरच्या 2 तरुणांनी सोलापूरातील व्यक्तींना विश्वास संपादन केला व फायनान्सने ओढून आणलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचे फोटो दाखवून स्वस्तात कार मिळतील असे आमिष दाखवले। त्यातून दोघांनी 7 जणांना तब्बल 30,39,999 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फेब्रुवारी ते जून 2025 या 5 महिन्यामध्ये निलेश्वर मनोजकुमार शोधे राहणार इंदूर मध्य प्रदेश व विजय राजशंकर राहणार इंदूर या दोघांनी सोलापूर शहरातील गॅरेज चालक व त्यांच्या ओळखीतील 7 जणांना स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवले। त्यांनी दाखवलेल्या गाड्यांचे फोटोवर विश्वास ठेवून त्या सर्वांनी पैसे ॲडव्हान्स दिले। गॅरेजमध्ये मेकॅनिक असल्याने सोमनाथ तडवळकर यांनी 2 लाख रुपये, गॅरेजचे वॉशिंग काम करणारे शिवाजी सरदार यांनी 3 लाख रुपये, गॅरेज शेजारील मन्नान इब्राहिम इनामदार यांनी 1.5 लाख रुपये असे करत करत पैसे गोळा केले व त्यानंतर पैसे घेऊन फरार झाले। फिर्यादी आयुब शेख यांच्या ओळखीतून त्यांचे गॅरेजमधील मित्र 2 व्हीलर दुरुस्ती करणारा मेकॅनिक, गॅरेज शेजारील चिकन विक्रेता या सर्वांच्या स्वप्नातील कार स्वस्तात मिळेल म्हणून पैसे समोरील व्यक्तींना पाठवले। मात्र त्या 2 संशयितांनी ना कार गाड्या दिल्या ना पैसे परत केले। त्यानंतर फिर्याद दाखल केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।